हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर हे बघा आमच्याकडचं असं सकाळचं ना असं वातावरण झालेलं आहे आणि सकाळपासून म्हणलं तर अजून आज ऊन पडलेलंच नाही. तर हे बघा अजून माझे कपडे वगैरे तसेच पडलेले आहेत, भांडे कपडे. तर असं थोडंसं कवळंसं ऊन पडलेलं आहे आणि आज आमच्याकडे बघा आज आभाळ भरलेलं आहे सकाळपासून. आणि रात्री म्हणलं तर थोडासा पाऊस येत होता रिमझिम. चला अजून बरेचसे कामं पडलेत ना. मला बनवायचं आहे ना चिवडा, तर त्याच्यासाठी बघा शेंगदाणे, डाळ, खोबरं, कांदा, असं मका पोहे, इकडं चिवडा मसाला आणि ताजा ताजा ना बापूने रानाचा कढीपत्ता आणलेला आहे बघा. ही जी कढीपत्ता. चला इकडे ठेवले मी तेल गरम करायला. म्हणलं चला आता लाडू बनवून घेऊया. तर प्रत्येक वेळेस माझं म्हणलं तर शिव पाडूनच लाडू बनवायचं असते. कळी वगैरे मी कधीच पाडत नाही. तर आमच्याकडे बघा कळी नुकत्या असे म्हणतात, ते कळीचे लाडू मी कधीच बनवत नाही. माझे हे म्हणलं ना लाडू म्हणलं तर शिव पाडूनच असते. तर अक्षता गेली बघा मामाच्या गावाला आणि माऊलीने थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर बघा अशा पद्धतीचं माझं चाललंय. आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि हे बघा अशी दिवाबत्ती वगैरे झाली माझी. आणि आता ना बाहेर सगळा अंधार अंधार पडलेला आहे. तर आमचा आकाशकंदील वगैरे रांगोळी सगळं बघूया आपण बॅक कॅमेराने. आणि फराळात म्हणतात चिवडा, लाडू, करंजा, शंकरपाळ्या एवढे 4च वस्तू पदार्थ झालेले माझे बनवून. अजून मला चकली बनवायची आहे, अक्षताच्या माऊलीची फेवरेट चकली आहे. तर चला उद्या बनवणार आहे मी मिसळीची चकली आणि तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे. तर मला स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे. बघा सगळा पसारा झाला आहे आणि किचन कट्टा नसल्यामुळं ना हे सगळा पसारा दिसतोय किचन नसल्यामुळं. दिवाबत्ती वगैरे झाली माझी. आणि आज मी बनवले चिवडा आणि लाडू. तर हे बघा अशा पद्धतीचे ना मस्त शेव पाडून लाडू बनवलेले आहेत. खाली इकडं म्हणलं तर हे बघा असा चिवडा बनवलेला आहे. मला अजून शेव बनवायचे. तर हे बघा असं चिवडा बनवलेला आहे आणि इकडं मस्त असं शेव पाडून लाडू बनवलेले आहेत. आणि घरात म्हणलं ना तर असं शांत वातावरण वाटतंय. अक्षता गेलेले मामाच्या गावाला आणि माऊली म्हणलं ना तर बाहेर फटाकडे उडवतोय. बघा असे दिवे वगैरे लावले बघा, अशा उंबऱ्यात ना पंत्या वगैरे दिवे वगैरे लावलेत. आणि आमचा आकाशकंदील तर सगळीकडनं असा अंधार पडलेला आहे, लावलाय आकाशकंदील. हे बघा आज ना 1-2 दळणं आले ना, आज लवकरच दळलेले. तर आता परत एकदा दळण आले आणि माऊलीचे पप्पांना अजून आलेले नाहीत. हे बघा असं घरात शांत वातावरण वाटते. तर माऊलीचं चालले बाहेर फटाकडे उडवायचं आणि अक्षता म्हणले तर मामाच्या गावाला गेलेले. चला आता 6:30 वाजून गेलेत ना, स्वयंपाक बनवायचे मला. तर असं बघा घर सगळा पसारा झालेला आहे. तर चला आता स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे मला. आणि माझी अजून चकली बनवायची राहिलेले. हे गुलाबजामुन ना बनवायला घेतलेत मी. तर म्हणलं चला उद्या लक्ष्मीपूजन आहे ना, म्हणलं आजच बनवून घेऊया. तर उद्या चकली गुलाबजामुन हे दोन्ही पण होणार नाही. तर बघा असं छोटे पीठ मळून ना गोळे करून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीचं. इकडं ठेवले मी तेल आणि असं बघा पाक बनवण्यासाठी इकडं ठेवलेले आदन आणि साखर. आणि मगाशी बघा मी लाडूसाठी पाक बनवला होता ना, तेच तर पाक मी त्याच पातेल्यात ना परत गुलाबजामुनसाठी पण पाक बनवायला ठेवला आहे. कारण वेलदोडे वगैरे टाकले होते ना मी त्याच्यातच, ते थोडंसं पाक राहिलं होतं. तर म्हणलं चला त्यातच बनवून घेऊया. तर हे बघा आणि जे शेव पण काढली होती ना तर त्याच तेलात मी परत हे गुलाबजामुन तळून घेणार आहे. आणि मध्येच बघा लाईट गेली. बघा छान असं आपलं गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आणि सकाळी बघूया कसे होते कसे नाही. हे बघा छान असं मस्त तयार झालेलं आहे पाक वगैरे. चला आता भिजत असंच ठेवूया सकाळपर्यंत. आणि मुरल्यानंतर बघा खरंच खूप छान लागतात ना.
असं झाकण ठेवून देते आता. इकडं घेतलेले मी 4 ग्लास तांदूळ, रेशनचं तांदूळ आहे बरं का, स्वच्छ निवडून वगैरे घेतलेले. इकडं घेतलेले अर्धी वाटी शाबू, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी धने, थोडंसं जिरी, पाऊण वाटी मुगाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि पाऊण वाटी पोहे, एकच हळकुंड घेतलेले. तर एवढ्याच ना. चला मिसळ बनवूया. हे बघा, अगोदर ना इकडं मी आता कढई ठेवलेली गॅसवरती. तर आता भाजून घेऊया. अशा पद्धतीचं छान तांदूळ भाजायचं चाललंय. बघा अशा पद्धतीची ना भाजणी सगळी भाजून झाली. आणि भाजणी चांगली खमंग भाजली ना तर चकली अगदी खूप छान होते आणि एकदम खुसखुशीत खमंग होते. तर अशा पद्धतीची बघा सगळी अशी सगळी भाजणी करून घेतलेली मी. तर चला आता दळून पण घेऊया. तर हे बघा असं दळून घेतलेलं आहे, थोडंसं बारीक असं घेतलेलं आहे. आणि इकडं म्हणलं तर थोडंसं मीठ, लाल मिरची पावडर, थोडंसं हिंग आणि इकडं थोडंसं हिंग घेतलेले. आणि हे बघा चकली मसाला घेतलेला आहे मी. आणि इकडं म्हणलं तर थोडंसं तेल कडवायला ठेवले, कारण तेलाचं पण मोहन घालायचे. आणि इकडं म्हणलं शेगडीवरती गरम पाणी ठेवले. हे बघा आता सगळं घालून आणि थोडंसं तीळ पण टाकलेलं मी वरनं. तर हे बघा असं सगळं मिक्स करून ना छान असं पीठ मळून झालं. आणि इकडं म्हणलं तर असं चकली बनवायचं चालू आहे. तर शेजारच्या ताई आल्या त्या बघा मला मदत करू लागायला. तर खूप छान असं चकलीचं येड येत होतं ना, खरं सांगते. अगदी खुसखुशीत छान असं आपली चकली झाली बघा. तर तुम्ही पण ना एक वेळेस अशाच पद्धतीने एक वेळेस नक्कीच करून बघा. तर खरंच खूप छान होती चकली. हे बघा झाले आपल्या एकदाच चकल्या बनवून. तर खरं सांगते खूप छान असं चकल्या झालेल्या आहेत बरं का भाजणीच्या. तर तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि नक्की खरंच असंच बनवत जावा. आणि मला तर ना खूप छान आणि चवीला बनवायला पण खरंच खूप छान झालेल्या आणि चवीला पण एक नंबर टेस्ट आहे. तर बघू एक चकली पण बघा एकदम खुसखुशीत अशी चकली झालेली बघा. खरं सांगते खूप छान असं चकल्या झालेल्या आहेत. चला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण कशी झालेली चकली. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.